बघा, 10चा वर्ग गुणिला 5चा घात x बराबर 50चा वर्ग, तर x बराबर किती असा? विस्तार सूत्रे म्हणा, घातांक म्हणा, या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हे 5चा घात x असेच राहू द्या. या 50चा वर्गकडे जाताना हे 10चा वर्ग भागीला स्वरूपात मांडावे लागतात. का मांडावे लागतात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. हे प्रत्येक गणिताला असलेले काय जे गुणधर्म आहेत ते पाठ करा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे गणित आलं की त्या गणिताचा तो गुणधर्म आम्हाला तात्काळ लक्षात आलाच पाहिजे. तुमच्या हे पाठ व्हावं म्हणून मी प्रत्येक गणिताला आलेले गुणधर्म सांगितल्याशिवाय राहतच नाही, मला राहत नाही. ओके, पुढं चला. आता हे 5चा घात x, याला जरा बरोबर मांडतो इथं समोरासमोर. 5चा घात x असंच राहू द्या. 50चा वर्ग किती? तर 5चा वर्ग 25, शून्यचा वर्ग 2 शून्य, 10चा वर्ग किती हो? 100. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. लेकरांनो, 5चा घात x बराबर समोर उरलं काय? तर 25. आता 5चा घात x या 25ला 5चा वर्ग याप्रमाणे आम्ही मांडू शकतो. 5चा वर्ग म्हणजेच हे 25. आता ह्या दोन राशी, हे दोन पद परस्परांना भागीला म्हणून इथं 5ला 5 लोप पावतात. x म्हणजे काय? तर या xची किंमत 2. हे तुमच्या या विचारल्या xचं व्हॅल्यू, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके, घातांक विस्तार सूत्रे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.